संविधानांवर बोलणारे त्याचं आचरण मात्र करत नाहीत. राष्ट्रपतीच्या अपमानांवर ते शांत बसत आहेत, असा टोला भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी ठाण्यात बोलताना लगावलाय. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील प्रकार अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं. त्याचा आपण निषेध करत असून राष्ट्रपती संथाल येथे आले असताना तिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नाही, तर त्यांच्या पदाचा अपमान आहे, असंही वाघ यांनी सांगितलं. रविवारी 8 मार्च रोजी ठाणे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा आणि महिला कायदे याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम वर्तकनगर येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रा वाघ उपस्थित होत्या. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, महिला अध्यक्षा स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे आदीही उपस्थित होते. येत्या काळात भाजपच्या पक्षीय ताकदीत वाढ होईल. आपण खूप भाग्यवान आहोत. परदेशात महिलांना मतासाठी झगडावं लागलं, परंतु आपल्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच तो हक्क मिळाला. त्यांच्यानंतर महिलांना कोणी न्याय दिला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. आज विधानसभा आणि विधान परिषदेत इतर पक्षापेक्षा भाजपची महिला आमदारांची संख्या अधिक आहे, असंही वाघ यांनी नमूद केलं. सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात महिलांना नोकरी जाण्याचा धोका कमी असतो, परंतु खाजगी क्षेत्रात हा धोका अधिक असतो. खाजगी क्षेत्रात 90% महिला काम करतात, त्या तिथे पॉश ॲक्टची अंमलबजावणी होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा कायदा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज पंचायत ते लोकसभेपर्यंत महिलांचं खच्चीकरण सुरू आहे. त्यांना त्रासही दिला जातो. स्वपक्षातील तसंच विरोधकांमधील पुरुषांकडून महिलांचं खच्चीकरण केलं जातं. महिलेच्या कामावर बोला, परंतु तिच्या कुटुंबावर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, असं आवाहन वाघ यांनी केलं. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर आजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा असावा, असंही वाघ यांनी सांगितलं. वेगवेगळ्या ह्याच्या परदेशामध्ये लोकांचं फेरीवाले जे आहेत त्या लोकांचा प्रश्न मोठा आलेला मला आहे. असं वाटतं की कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जे फेरीवाले आहेत त्यांना हटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा बांगलादेशी जे हॉकर्स आहेत त्यांना हटवायचं काम चालू झालंय. आमच्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी ती मोहीम हातामध्ये घेतली आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं की कालच मी बातमी वाचली, कुठेतरी BMCच्या कर्मचाऱ्यांवरतीच या लोकांनी हल्ला केलाय. अशाही घटना या ठिकाणी होत आहेत. परंतु बेकायदेशीर अशी जी लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना हटवण्याचं काम हे त्या ठिकाणचं प्रशासन करतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचं काम हे सगळ्याच महानगरपालिकेमधून होताना आपल्याला दिसेल. अधिवेशनामध्ये डिजिटल बाल सुधारगृह हा विषय मांडतात, तर त्याच्यापुढे काही तुम्ही डिजिटल बाल सुरक्षा धोरण ही आजची गरज आहे. आपण पाहतो की मुलं काय पाहतात किंवा काय नाही, किंवा मला असं वाटतं की पालकांनी त्यांचं पालकत्व हे कळत न कळतपणे त्या मोबाईल्सला देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे मुलांची किती पद्धतीचे क्राईम्स आपल्याला होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुलांनी, छोटी मुलं आहेत ती, मला वाटतं काही 11 वर्षाची वगैरे मुलं असतील, त्यांनी त्या दुसऱ्या मुलावरती अत्याचार केला. काही आपण बघतो की गेम्समध्ये इतके वाहत जातात की त्या मुलींनी आत्महत्या केली. अशा घटना राज्यात आणि देशात वाढताना दिसत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या विधेयकाची गरज आहे. थँक्यू. ठाण्याचं वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाचं हे 31वं वर्ष आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झालेत. यावेळी राजन विचारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक संजय दळवी, मंदार विचारे, मयूर पवार तसंच इतर अनेक पदाधिकारी आणि महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. भूमिपूजन सोहळ्यादरम्यान शिवसैनिक, युवा सेना आणि युवती सेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनंही उपस्थित होते. जांभळी नाका येथील हा चैत्र नवरात्र उत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून ती ठाण्याची एक परंपरा आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. नागरिकांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं.
आगामी काळात होणाऱ्या 9 दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं. साजरी करण्यात येणार आहे. आज मंडप पूजन झालं, काय सांगाल अशा प्रकारे संपूर्ण सोहळा? मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदीके साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी ही देवी. मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत, ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर, यंदा काय मंडपाची कुठली प्रतिकृती तयार होणार? या वेळेला आपलं जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागीर म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत. आमचे नाशिकचे सुलाके महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत. पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत हबब ते त्यांचं या ठिकाणी प्रवचन असणार आहेत. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचा कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी बोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. असं 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ठाणेकरांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आरोग्य शिबिरात सुमारे 297 महिलांची आरोग्य तपासणी. महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार ऋता आव्हाड, सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर अमोल गीते यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महिला अध्यक्षा मनीषा भगत, कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात सुमारे 297 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. घरसंसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीनं कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसं लक्ष देत नसतात. त्यातच संसाराचा गाडा हाकताना 2 पैसे वाचवण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. ही बाब लक्षात घेऊन 8 मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे महिला अध्यक्षा मनीषा भगत, कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचं पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय पाचपाकाडी येथे आयोजन केलं होतं. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकानं हृदयरोग तपासणी, ECG, किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह आदी आजारांची तपासणी करण्यात आली. या तपासण्यांमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचं स्पष्ट झाले त्या महिलांवर मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालयात करण्यात येणार आहेत. यावेळी ऋता आव्हाड यांनी महिला घर चालवताना स्वतःच्या आरोग्याकडे बजेट आखत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात नेहमीच जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला असून महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केलं असल्याचं मनीषा भगत यांनी सांगितलं. डॉक्टर अमोल गीते यांनी या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन प्रोसेसवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान महिला दिनाच्या अनुषंगानं ऋता आव्हाड, मनीषा भगत यांच्या हस्ते महिला पत्रकार अनघा सुर्वे, रोहिणी दिवाण, सुचिता बिराजदार, सारिका साळुंखे, नम्रता सूर्यवंशी, वंशिका चाचे, जयश्री शेट्टी यांचाही सन्मान करण्यात आलाय. तसंच नवनिर्वाचित नगरसेवकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी जगताप, रेटा यादव, वर्षा मोरे, सुषमा पाटील, सपना पाटील, अश्विनी पालकर, निलिमा शेख, माधुरी सोनार तसंच संगीता लोकरे आदीही उपस्थित होत्या. खास आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं, काय सांगता? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांना आणि पुरुषांना देखील. आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे. म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की मी जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी, जोपर्यंत खूप त्रास होत नाही. आणि दुर्दैवाने आजही, म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं. आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही. आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपण बघितलं असेल तर अजून देखील आपण इतक्या मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करतो, पण अजून देखील महिलांना मूलभूत सुविधा मिळत नाहीये.
त्याचबरोबर आरोग्य विषयक आता तुम्ही जसं बोलला की अर्थसंकल्प झाला पण महिलांच्या आरोग्याकडे कुठेही दुर्लक्ष केलं जातं. हो, आपल्याकडे आपण अजूनही बघाल की बालविवाह होत आहेत, आजही होत आहेत. बऱ्याच वेळेला पोलिसांना, कलेक्टर्सना त्याच्यामध्ये जाऊन इंटरफेअर करायला लागतं. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत एक थोडासा शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये लांब शाळांमध्ये मुलींना पाठवत नाही. पण याच्यामध्ये सरकारने लक्ष घालायलाच पाहिजे 100%. आरोग्य सुविधा म्हणजे आपल्याकडे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी कंपल्शन केलं पाहिजे की महिलांना, स्पेशली ज्या अल्प उत्पन्न गटातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी रेट्स कमी ठेवून जे काही रोगाचं आपण बघतोय की कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर गुडघे म्हणजे सांधेदुखी आहे, हार्टचे डिझिजेस महिलांना थोड्याफार आहेत, अशा सगळ्या ज्या लाईफ थ्रेटनिंग जे काही रोग आहेत त्याच्यासाठी महिलांना काहीतरी विशेष सवलती सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सने दिल्या पाहिजेत. आपली जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते इतकी ओव्हरक्राऊडेड आहेत आता की आता त्यांच्याकडे जागा नाही आहे. जरी त्यांना करायचं झालं तरी जागा नाही. आणि बाकी मी एक महिला म्हणून सांगू शकते की पुरुष जोपर्यंत आम्हाला समानतेने वागवणार नाही तोपर्यंत आमच्यासाठी केलेले सगळे कायदे हे विफल आहेत.